नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओच्या माध्यमातून मी एरवी तर तुमच्याशी बोलतच असते, मात्र आज वाटलं काहीतरी वेगळं विषयावर बोलावं। थंबनेल बघूनच तुम्ही इथपर्यंत आल्या असाल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपलं ना हे आयुष्य आहे। आयुष्यामध्ये सुख दुःख चढ उतार हे येतच राहतात। कधी वाईट प्रसंग तर कधी चांगले प्रसंग हे येतच राहतील। मात्र आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी अशी परिस्थिती उद्भवते जिथे आपल्या हातात काहीच नसतं। आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण त्यातून बाहेर पडूच शकत नाही। मग आपण त्या एकाच गोष्टीचा अतिविचार करायला लागतो। कुठल्याच कामामध्ये मन लागत नाही। आपल्याला बऱ्याचदा नैराश्यही येत असतं। मात्र अशा वेळेस जेव्हा आपल्या हातामध्ये परिस्थिती नसते, आपल्या हातात काहीच नसतं, अशा वेळेस सगळं काही त्या देवावर सोडून द्यायचं असतं आणि आपण मोकळे व्हायचं असतं। विश्वास ठेवायचा या गोष्टीवर की जर देवाने आपल्याला संकटे दिलेली आहेत तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तोच दाखवेल। माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा अशी सिच्युएशन्स आली जिथे माझ्या हातामध्ये काहीच नव्हतं, मी काहीच करू शकत नव्हते आणि अशा बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असेल। त्यावेळेस मी एकच काम करते, त्या देवावर सगळं सोडून देते। म्हणायचं, देवा जर तुम्ही ही संकट दिलेली आहेत तर मार्गही तूच दाखव। आता माझ्या हातात काहीच नाही। जर चांगलं व्हायचं असेल तरी तुझ्याच हातात आणि वाईट व्हायचं असेल तरी तुझ्याच हातात। माझा या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे की ज्याप्रमाणे आपले आई वडील संकटामध्ये आपल्याला एकटं सोडत नाही, ते आपल्याला कधीच कुठल्याही परिस्थितीमध्ये एकटं सोडत नाही, त्याचप्रमाणे आपला देव, आपला परमेश्वर, आपला प्रभू, जे काही नाव तुम्ही द्याल ते कधीच आपल्याला एकटं सोडत नाही। बऱ्याचदा आपल्याला दुसऱ्यांकडे बघून असं वाटत असतं की त्यांचं आयुष्य खूप चांगलं आहे, माझ्याच आयुष्यामध्ये देव एवढे संकट देतो किंवा मलाच एवढा त्रास देतो, मलाच एवढं दुःख आहे। मात्र असं काहीच नसतं। माझा या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे की देव कुणामध्येच कधीच भेदभाव करत नाही। जर आपल्याला काहीतरी मेंटली, फिजिकली, फायनान्शियली काहीतरी त्रास असेल तर आपण समोरच्याला बघून आपल्याला वाटायला लागतं की त्यांच्या आयुष्यामध्ये काहीच नाही, पण असं नसतं। जर आपल्या आयुष्यामध्ये एक बाजू कमजोर असेल तर समोरच्याची कदाचित दुसरी असेल, मात्र आपल्याकडे काय कमजोर आहे ते आपण दुसऱ्यांकडे बघतो की त्याचं स्ट्रॉंग आहे, त्याच्याकडे हे सगळंच आहे असं आपल्याला वाटायला लागतं। मात्र असं काहीच नसतं। देव कधीच एकाला जास्त आणि एकाला कमी असं कधीच करत नाही। तो कुणामध्ये कधीच भेदभाव करत नाही आणि या गोष्टीवर विश्वास ठेवायचा, त्या परमेश्वरावर विश्वास ठेवायचं। यातून तोच आपल्याला बाहेर काढेल। आपल्या हातात काहीच नाही ना, मग सोडून द्यायचं, विश्वास ठेवायचं त्या देवावर। ही वेळही निघून जाईल। बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये अशा घडल्या जिथे मला असं वाटायचं की ही गोष्ट माझ्याच बाबतीत का घडली किंवा ही गोष्ट माझ्याच आयुष्यामध्ये का नाही आहे। पण काही काळ गेल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं, भलेही त्यावेळेस मला असं वाटायचं की ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये नको व्हायला पाहिजे होती किंवा ही गोष्ट माझ्याच आयुष्यामध्ये का नाही आहे असं त्यावेळेस वाटायचं। मात्र काही काळ गेल्यानंतर ही गोष्ट रिअलाईज होतेच होते की आपल्या आयुष्यामध्ये जे झालं ते चांगल्यासाठीच झालं। कदाचित ती गोष्ट निघून गेली हे चांगलं झालं, कदाचित तो प्रसंग झाला त्यातून काहीतरी आपण शिकत असतो, हे चांगल्यासाठीच होत असतं। यातून मी एक गोष्ट शिकले की जेव्हा वाईट प्रसंग येतो ना किंवा वाईट काळ चालू असतो त्यावेळेस एका गोष्टीची गरज असते, ती म्हणजे संयमाची। त्यावेळेस आपल्याला संयम धरून ठेवायचा असतो। त्यावेळेस आपण घाई गडबड करायची नसते की आत्ताच्या आत्ता इन्स्टंट इथून निघायचं आहे, असं होत नाही। ती वेळ जाऊच द्यावी लागते। त्यामुळे आयुष्यामध्ये जर कधी वाईट प्रसंगात असाल किंवा वाईट गोष्ट एखादी तुमच्यासोबत घडत असेल, अशा वेळेस संयम धरून ठेवा आणि त्या देवावर विश्वास ठेवा की तुमच्यासोबत काहीच वाईट घडणार नाही। जे काही आहे, जे काही होत आहे ते चांगल्यासाठीच आहे। कदाचित यावेळेस तुम्हाला असं वाटतही असेल की हे माझ्यासोबत चुकीचं घडत आहे, मात्र काही ना काहीतरी चांगलं हे असतंच असतं आणि यातून काही ना काही तुम्ही शिकत असाल किंवा काही ना काही चांगले अनुभव तुम्ही घेत असाल जे आयुष्यभर तुम्हाला कामी पडतील। तर शेवटी मी एवढंच म्हणेन की हे वेळही निघून जाईल। या वेळेस फक्त तुम्ही संयम ठेवा आणि त्या देवावर विश्वास ठेवा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।